सरकारच्या 100 दिवसांच्या मोहिमेत अमरावती जिल्हा पिछाडीवर. अंतिम मूल्यांकनात जिल्हा पहिल्या 5 जिल्ह्यांमध्येही नाही. पालकमंत्री बावनकुळे बैठक घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडसावणार, सूत्रांची माहिती. पांढरकवडा तहसील कार्यालयात भाजपातर्फे जातनिहाय जनगणना निर्णयाचं स्वागत. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद केला व्यक्त. दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. दीपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. मालवणमधील राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण. जालन्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कार्यशाळेचं राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन. एनईपीवर चर्चा करून धोरणाची संकल्पना शिक्षकांना समजावून अंमलबजावणीसाठी 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. धुळ्यात नाकाबंदी दरम्यान अवैध सुपारीची वाहतूक करणारे 7 ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. वाहन चालकांना अटक. कारवाईत सुमारे 2,52 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. प्रकरण पुढील कारवाईसाठी जीएसटी अँड फूड अँड ड्रगकडे वर्ग. परभणीच्या बोरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई. एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबईत मालाडमध्ये जॉगिंग करत असताना 4 चाकीनं महिलेला धडक दिली. धडक देऊन वाहनानं पळ काढला. दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून उपचार सुरू. बांगूरनगर पोलिसात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू. पुण्यातील रिंग रोडच्या कामगारांना दमदाटी. काम सुरू ठेवल्यास हातपाय मोडू अशी धमकी. कामगारांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. वाढदिवसात फोडलेल्या फटाक्यांमुळे जनावरांच्या कडब्याच्या गंजीला आग. आगीत कडबा जळून खाक. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील घटना. धुळ्यात शिरपूर तालुक्यातील सांगली भागात 70 लाख रुपयांचा गांजा जप्त. शेतात जमिनीमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये गाडून ठेवला होता गांजा. पोलिसांकडून एकाला अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये सापळा रचत पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसं. एकूण 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला पोलिसांकडून बेड्या. सांगलीत धूम स्टाईलनं सोन्याचे दागिने लंपास केलेल्या 2 चोरट्यांना 4 तासात जेरबंद. चोरट्याकडून 13 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. वृद्ध ध्यानचंद सकळे यांचा वाहन चालकांचा चोरीतला मुख्य सूत्रधार. जयस्वाल वाईन शॉपला भीषण आग. वाशिम शहरातील घटना. आगीत दुकानाचं मोठं नुकसान. चंद्रपुरात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला. शेतकऱ्याला 200 मीटर फरफटत नेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू. चिचपल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पिंपळखुटा राखीव वनक्षेत्रातील घटना. रात्री शेतात गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाची शेतकऱ्यावर झडप. शिरूरच्या रांजण गावात बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. वारंवार हल्ले होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटरीचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील दुर्दैवी घटना. चंद्रपूर राजुरा हिंगणघाट शहरातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून 9 दुचाकी हस्तगत. अन्य 6 गुन्हे उघडकीस. पैठण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. पैठण पोलिसांकडून सापळा रचून आरोपीला अटक. यवतमाळमधील पुसदमध्ये 17 किलो गांजासह 1 जण अटकेत. 4,67,000चा मुद्देमाल केला जप्त. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एक आरोपी पकडण्यास धाराशिव पोलिसांना यश. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून रणजित पाटील या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून केली अटक. परभणीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग. लेकीच्या लग्नासाठी ठेवलेली 1.5 लाख रोकड आणि घरसामान जळून खाक. सुदैवाने जीवितहानी नाही.
गडचिरोली जिल्ह्यात बांबूंची ओव्हरलोड वाहतूक ठरतीये धोकादायक. रस्त्यांची दुरावस्था असल्याने अपघाताची शक्यता. हिंगोलीच्या वसमत शहरात मातीची वाहतूक करणाऱ्या हायवाची दुकानाला धडक लागून अपघात. दुर्घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू. मातीखाली अडकलेले 3 जण जखमी. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवात पर्यटकांची गर्दी. महापर्यटन उत्सवात महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील दाखवण्याचा प्रयत्न. परभणीतील शासकीय गोदामातील नोंदणीकृत हमाल माथाडी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून वक्फ सुधारणा विधेयकाचा निषेध. तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन. सातारा शहरातील महत्त्वाच्या 3 पालिका शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीला सुरुवात. 40 वर्ष जुन्या इमारतीचं डागडुजीचं कामाला सुरुवात. मीरा भाईंदरमधील उत्तर परिसरातील MBMT बस स्थानकांची दयनीय अवस्था. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता. तक्रारीनंतरही पालिकेकडून दुर्लक्ष. तर तात्काळ स्थानकांची दुरुस्ती करा अथवा तीव्र आंदोलन केलं जाईल, मनसेचा इशारा. नांदेड पोलीस दलाच्या वतीने रोजगार मेळाव्याचं आयोजन. रोजगार मेळाव्यात 100हून अधिक कंपन्या सहभागी. रोजगारासाठी हजारो उमेदवारांची नोंदणी. 11,000हून अधिक तरुणांना मिळणार रोजगार. पणजी येथील शिरगाव देवी लैराई यात्रेत चेंगराचेंगरीत मृत कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत तर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर. तर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षकांसह पोलीस निरीक्षकांच्या तात्काळ बदलीचे आदेश. नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे यार्डमधून नवीन गाड्या सुरू करण्याचं काम वेगाने सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या जंक्शन पॉइंटची पाहणी करत आढावा घेतला. नाशिकच्या सातपूर रोड परिसरात दूषित पाणी पुरवठा. दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव. लातूरमधील 36 गाव वाड्यांवर भीषण पाणी टंचाई. प्रशासनाकडून 2 गाव आणि 3 वाड्यांना टँकर उपलब्ध. उरलेल्या 33 गावांना बोअरद्वारे पाणी पुरवठा. पिण्याच्या पाण्यासाठी गोंदियात नागरिकांची वणवण. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं 4 ते 5 दिवसांपासून दुर्लक्ष. नळाला पाणी न सोडल्याने उन्हाळ्यात नागरिकांची वणवण. मेळघाटातील मोठा गावात पाण्यासाठी संघर्ष. पाणी भरण्यासाठी महिलांची विहिरीवर गर्दी. महिलांची घोटभर पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. बुलढाण्यात नागरिकांना आणखी काय त्रास. आधी केस गळती, नंतर नख गळती. आता नागरिकांना थकवा आणि चिडचिड होण्याचा त्रास. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर प्रशासनाने येथील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याची नागरिकांची भावना. रत्नागिरीत गोव्यातून बनावट दारू वाहतूक करणारं वाहन ताब्यात. बनावट दारूसह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई. बीडमधील घरफोडी करून चोरी करणाऱ्या खिडकी गँगला गुन्हे शाखेकडून बेड्या. 600 मोबाईल नंबर, 100 CCTV तर 20 टोल नाक्यावर तपास करत खिडकी गँग ताब्यात. 5 जणांचा अटक तर सुमारे 15,66,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. लातूरात एका दुकानाला लागली आग. आगीत दुकानातील टायर, रिंग आणि ट्यूब असे साहित्य जळून खाक. सुमारे 5 ते 6 लाखांचं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अलिबागमधील सासवणे गावचे सरपंच, उपसरपंचांसह 7 सदस्यांवर बडतर्फीची कारवाई. कामकाजात आर्थिक अनियमितता आढळल्याने कोकण विभागीय आयुक्तांची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.